लोणावळा घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर सलग 3 दिवस सुट्टी आली होती आणि या निमित्ताने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुद्धा काही जण मुंबई बाहेर जात होते। मात्र आता हेच लोक परततात आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। जगदीश देशमुख आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जगदीश, तू आता कुठे आहेस आणि कशी परिस्थिती आहे सध्या तिथे? नक्कीच नेहा, मी आता खोपोलीमध्ये आलेलो आहे। पूर्ण घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आहे। एकतर सांगितलं ते कारण आहेत की रक्षाबंधन निमित्त सर्व घराबाहेर पडले होते, ते आता पुन्हा मुंबईकडे येत आहेत। तर त्यामुळे मुंबई मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। लोणावळा ते खोपोली हा 7 किलोमीटरचा घाटाचा अंतर आहे। मात्र हे 7 किलोमीटर अंतर पार करायला पाऊण तास लागतो। 2.5 ते 3 तास लागलेले आहेत। इतकी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। सोबतच केवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर नाही, या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहेत। पुन्हा पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी झालेली आहे। याची आणखी एक कारण असं आहे की घाटामध्ये प्रचंड पाऊस बरसतोय, मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यात धुकं सुद्धा आहे। त्यामुळे वाहनांची आधीच गती मंदावलेली आहे आणि त्यात प्रचंड वाहनं आहेत। आम्ही इथल्या वाहतूक शाखेशी संपर्क केला आणि वाहतूक पोलिसांसोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की 5 वाजल्यापासूनच ही स्थिती आहे। 5 वाजल्यापासूनच वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली होती आणि 7 ते 8 दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होती। त्यांनी हेही सांगितलं की 10 ते 11 वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी राहील। त्यामुळे आता वाहन चालकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। प्रचंड अशी वाहतूक कोंडी या घाटामध्ये आहेत। नेहा, नक्कीच धन्यवाद या अपडेट्स बद्दल जगदीश। तर आपण पाहतोय लोणावळा घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईत येण्याच्या मार्गावर तर आहेच, मात्र पुण्यात जाण्याच्या मार्गावर सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाटात मुसळधार पाऊस होतोय आणि यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी झाली आहे।